नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण करत आहोत बेक बीन्स ऑन टोस्ट. ही रेसिपी सर्वात सोप्यात सोपी रेसिपी म्हणायला काहीच हरकत नाही. तशी ही रेसिपी बॅचलर्स आणि स्टुडंट्समध्ये जास्त फेमस आहे. मुलं शिक्षणासाठी बाहेर असतील तर त्यांना ही रेसिपी करणं खूपच सोपं जातं. मी ही रेसिपी 2 प्रकारे करत आहे. एक म्हणजे असे आयते बीन्सचे टीन मिळतात ते आणायचे आणि त्यापासून ही रेसिपी बनवायची. नाहीतर घरातच असा राजमा भिजवत घालायचा आणि त्यापासून ही रेसिपी बनवायची. जे हेल्थ कॉन्शियस आहेत आणि त्यांना टीनमधलं अन्न खायला आवडत नाही ते ही राजम्यापासून बनवलेली रेसिपी करू शकतात. हा राजमा 3-4 तास भिजवून ठेवला किंवा आदल्या दिवशी भिजवून ठेवला तर राजम्याच्या दुप्पट पाणी घालून आपण तो कुकरमधून शिजवून घ्यायचा. ही रेसिपी तुम्हाला आवडेल यात शंकाच नाही. म्हणून अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्याचबरोबर रेसिपीला लाईक करा आणि शेअरही करा. बेक बीन्स ऑन टोस्ट करण्यासाठी बीन्सचा टीन घेतलेला आहे आणि बाकीची तयारी करून घेतलेली आहे. सर्वप्रथम टमॅटो सॉस घेतलेला आहे आणि बटर घेतलेलं आहे. हे बटर एवढं लागणार नाही पण लागेल तेवढं घ्यायचं. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमॅटो, बारीक चिरलेली कांदापात आणि बारीक चिरलेली ढोबळी मिरची, थोडा मोठा चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला लसूण घेतलेला आहे. त्याचबरोबर चीज क्यूब्स आणि चीज स्लाइस अशी 2 प्रकारची चीज घेतलेली आहेत. तुम्ही कुठलंही एक प्रकारचं चीज घेतलं तरी चालेल. आता आपला कुकर झालेला आहे. त्यातून राजमा मी बाहेर काढून घेत आहे. एक पॅन घेऊन त्यामध्ये 2 चमचे मी बटर घालून घेत आहे. इथं तुम्ही बटर ऐवजी तेल वापरलं तरी चालेल. आजकाल तरुण पिढीला खूप बटर आवडतं. तसेच राजम्याला किंवा टीन्समधील बीन्सला बटरचा स्वाद खूप छान लागतो. हे बटर मेल्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा परतून घेत आहोत. मला ही रेसिपी 2 प्रकारची दाखवायची असल्यामुळं आपण जे साहित्य घेतलेलं आहे त्यातलं प्रत्येक साहित्य पहिल्या रेसिपीला थोडं आणि दुसऱ्या रेसिपीला थोडं असं वापरणार आहे. म्हणून थोडा कांदा मी आत्ता वापरत आहे, थोडा टमॅटोही आत्ताच वापरत आहे. हे दोन्हीही छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये लसूण परतून घेणार आहे. लसूण आधी परतून घेतला तरीही चालेल. आता आपण थोडेसे घरगुती मसाले ॲड करूयात, म्हणजे हळद, लाल तिखट, धनापूड, जिरापूड एवढंच. हेही छान परतून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये बाकीची भाजी म्हणजेच ढोबळी मिरची थोडी आणि कांदापात थोडी असं घालून घेत आहोत. हे घालून घेतल्यानंतर आपण जास्त हे परतून घ्यायचं नाही आहे, अगदी थोडंसं परतून घ्यायचं. कांदापातीचा हिरवा रंग आहे तो छान तसाचा तसा राहायला पाहिजे. त्यामध्ये आता आपण 3 चमचे हे टमॅटो सॉस घालत आहोत आणि सगळा मसाला एकजीव करून घेत आहोत. एवढं सगळं करायला आपल्याला 5 ते 7 मिनटे लागतात. नंतर फक्त ह्या टीनमधील बीन्स ह्यामध्ये मिक्स करायचे, म्हणजे आपलं हे बीन्सचं मिश्रण तयार झालं. हा टीन 4 ते 5 माणसांसाठी अगदी योग्य आहे. आता आपण त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी कच्ची कांदापात पेरूया. कांदापातीची चव किंवा कांदापातीचा क्रंचीनेस ह्या टोस्टबरोबर खाताना खूपच उत्तम लागतो. त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे आपले बेक बीन्स तयार झाले. अशाच प्रकारे आपण राजमाही तयार करून घेऊया. 2 चमचे बटर घालून त्यामध्ये पहिल्यांदा थोडा लसूण परतून घेत आहे. तो चांगला परतून झाला की त्यामध्ये नंतर कांदा घालून परतून घ्यायचा आहे. कांदाही छान परतून झाल्यानंतर टमॅटो घालून घेऊयात. असं कांदा टमॅटो सर्व परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली ढोबळी मिरची घालून घेऊयात. ती पण छान परतून झाल्यानंतर थोडी कांदापात घालूयात. कांदापात ही जास्त परतली नाही तरी चालते. राजम्याचा मसालासुद्धा टीनमधल्या बीन्ससाठी जसा मसाला परतून घेतला किंवा जसा मसाला केला
तसाच हाही मसाला करायचा. यामध्येही आपण थोडी हळद, लाल तिखट, धना जिरा पूड आणि हे परतून झाल्यानंतर टॅमॅटो सॉस असं घालून मसाला तयार करायचा आहे. समजा टॅमॅटो सॉस जर घरात नसेल तर तुम्ही टॅमॅटो जास्त घालून त्यामध्ये थोडीशी साखर घाला, म्हणजे या दोन्ही मसाल्यांना टॅमॅटो सॉसची चव येईल. आता हाही मसाला टॅमॅटो सॉसमध्ये छान परतून घेऊयात आणि त्यामध्ये नंतर आपण शिजवून घेतलेला राजमा घालून घ्यायचा. राजमा भिजवताना नेहमी कप किंवा वाटी हे तुमचं प्रमाण निश्चित करा. मेजरिंग कपनी 1 कप जर आपण राजमा भिजवला तर त्याच्यामध्ये 6 माणसं आरामात हे बेक्ड बीन्स तयार करून खाऊ शकतात. हा राजमा शिजून झाल्यानंतरसुद्धा घरामध्ये जेवढी माणसं असतील तेवढेच राजमा मसाल्यामध्ये घालायचा आणि तो छान एकजीव करून घ्यायचा. म्हणजे आपला राजमा मसाला केला तर तो जास्त उरतही नाही आणि मस्तपैकी पुरतोही. आता यावरती चवीनुसार मीठ घालून, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली कांदापात घालून आपला राजमा तयार झालेला आहे. आता आपण एकीकडं टोस्ट करायला घेऊयात. हे टोस्ट तुम्ही तव्यावरती करा किंवा एअर फ्रायरमध्ये करा किंवा ओव्हनमध्ये करा. डीप फ्राय केले तरीसुद्धा चालतील. असे टोस्ट करून घ्यायचे. अशा आता गरम गरम टोस्टवरती आपण हे दोन्ही मिश्रणं करून घेतलेली आहेत ती घालणार आहोत. 2 टोस्ट आपण टीनमधल्या बीन्सपासून करणार आहोत आणि 2 टोस्ट आपण राजम्याचे करणार आहोत. ह्या टोस्टवरती नुसते बीन्स घातले आणि खाल्ले तरी उत्तमच लागतात. पण काही जण हे आधी टोस्ट तयार न करता नुसत्या ब्रेडवरती हे सगळं साहित्य घालतात, चीज घालतात आणि ओव्हनमधून टोस्ट बेक करतात. अशी ही रेसिपी मी कधी ना कधीतरी दाखवीन, परंतु आज जरा ही रेसिपी वेगळ्या पद्धतीने दाखवत आहे. त्यामुळं ही रेसिपी तुम्हाला आवडेल यात शंकाच नाही. रेसिपी आवडल्यास लाईक मात्र करायला विसरू नका. तसेच ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरही करा. ह्या टोस्टवरती प्रथम मी चीज स्लाइस घातलेला आहे आणि त्यावरती टीनमधील जो बीन्स मसाला करून घेतलेला आहे तो घालून घेत आहे. त्यावरती बारीक चिरलेला कांदा, ढोबळी मिरची आणि कांदापात अशी घालून घ्यायची आहे. हे कच्ची जी बारीक चिरलेली ढोबळी मिरची, कांदा आणि कांदापात आहे त्याचा क्रंचीनेस ह्या बीन्स टोस्टला अगदी अप्रतिम चवीचा बनवतो. ह्यावरती ओव्हनमध्ये जर तुम्हाला हा टोस्ट करून घ्यायचा असेल तर तुम्ही मोझरेला चीज घालू शकता. नाहीतर मी अशा चीज क्यूब्स घेतलेल्या आहेत. त्या क्यूब्स बारीक किसणीवरती खिसून घ्यायच्या आणि असं नुसतं चीज घालूनसुद्धा हे टोस्ट तुम्ही खाऊ शकता. ही दोन्हीही टोस्टची रेसिपी एकाच वेळेस केली तरीसुद्धा आपल्याला ही रेसिपी बनवायला जास्त वेळ अजिबात लागत नाही. त्यामुळं बॅचलर्सना किंवा स्टुडंट्सला ही रेसिपी खूपच मस्त आणि स्वस्त वाटते. ह्या टोस्टवरती सॉस घालून हा टोस्ट सर्व करायचा. असे हे आपले मस्त म्हणजे मस्तच बेक्ड बीन्स ऑन टोस्ट तयार झालेले आहेत. ज्यांना जास्त चीज खाल्लेलं चालतं किंवा आवडतं त्यांनी असा टोस्ट करून खा आणि ज्यांना कमी चीज खायचं आहे आणि कमी चीज खायला सांगितलं आहे त्यांनी असा दुसऱ्या प्रकारचा टोस्ट खा. दोन्हीही टोस्ट अप्रतिम चवीचे झालेच आहेत. दोन्ही टोस्टची चव मात्र सेम आलेली आहे. बघा एकदा करून. पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.